हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलीवाड्याचा नाकवा। तर भरपूर दिवसातून गाईज आपला हा व्लॉग येत आहे। तर गाईज हा व्लॉग काढण्याचा हेतू म्हणजेच आपल्या भिवंडी तालुक्यातील जो आपला ऐतिहासिक भिवंडी तालुका आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, भव्य दिव्य मंदिर असं बांधलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची ख्याती आहे। महाराष्ट्र शासनाने शक्तिपीठ म्हणून देखील त्याचा गुणगौरव केलेला आहे आणि आम्हाला गर्व आहे, आम्ही भिवंडीकर आणि आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये महाराजांचा म्हणजे आमच्या मी बोलत नाही, हे पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशभर महाराजांची ख्याती आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा सातबारा आपल्या राजांच्या नावावर आहे। तर गाईज आम्हाला गर्व आहे आपल्या भिवंडीमध्ये मराठेपाडा जो ग्रामीण भाग येतो त्यामध्ये महाराजांचं म्हणजेच आपल्या देवतेचं भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि त्या मंदिराला भेट देण्यासाठी आम्ही आज दिनांक 23/5/2026 रोजी आज निघालेलो आहोत आणि पूर्ण फॅमिली देखील असणार आहे। आपल्या भारतामध्येच नव्हे तर पूर्ण जे इंग्लिश लोक आली होती आपल्याकडे तर त्यांच्या इंग्लंडमध्ये देखील महाराजांचे पुतळे, भव्य दिव्य पुतळे असे उभारण्यात आलेले आहेत। म्हणजेच आपला राजा हा फक्त भारताचा नव्हे, महाराष्ट्राचा नव्हे तर पूर्ण जगाचा राजा आणि जगाचा पोशिंदा आज त्यांची ख्याती आहे। तर त्यांना शत नाकवाचा मुजरा। तर आता मराठी पाड्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आणि कशा प्रकारचे रस्ते आहेत आणि पूर्ण आम्ही डिटेल्स तुम्हाला देत राहू आणि तसेच कशा प्रकारचे वास्तुशिल्प जे मंदिराचं भव्य दिव्य काम आहे ते देखील आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील आपल्या राजांचं दर्शन आम्ही घडवणार आहोत। तर गाईज कंटिन्यू राहा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा कोलीवाड्याचा नाकवा। आणि हो, सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्या राजांचं 6 जून येत्या 6 जूनला राज्याभिषेक सोहळा, राजांचा गड आणि गडांचा राजा रायगड महाराजांचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्याभिषेक सोहळा संपन्न मोठ्या थाटामाटात होणार आहे। आणि गाईज आपल्या शिवनगर, चौदरपाडा, लोणार गट यामधून भिवंडी तालुका यामधून 2-3 बसेस बजरंग दलाच्या सहकार्याने ह्या निघत असतात आणि पूर्ण परिसराचा आमचा देखील प्रतिसाद मोठ्या प्रमाणात शिवभक्तांचा असतो। आम्ही देखील रायगडी राज्याभिषेक सोहळ्याला, महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आम्ही जात असतो आणि ते देखील आपले जुने जे गेल्या वर्षीचे व्हिडिओ आहेत ते पण आपल्या चॅनलला जाऊन बघा। तर येत्या 6 जूनला आवश्यक आपण राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडी जाऊन पूर्ण राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद घेवायचा आहे आणि महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे। चला तर गाईज आपण आता जाऊया मराठेपाड्याला म्हणजेच भिवंडी तालुक्यामध्ये। तर गाईज आपले जे स्वराज्याचे जनक तसे हिंदू धर्माचे देव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी तर गाईज पूर्ण फॅमिली देखील आपली असणार आहे आणि कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कोलीवाड्याचा नाकवा। तर गाईज आता वाजलेले 10:30 सकाळचे आणि आता आपण निघलेलो आहोत। दीपाली पण आहे सोबत, युग आहे, यश आहे आणि जो पण आहे आपला नाकवा। नाकवा एक्सप्रेस आता सज्ज आहे आणि चला तर गाईज आता आपण लोणार गावामध्ये एंट्री केलेली आहे आणि लोणार गावातून आपण वडपे मार्गे जाणार आहोत। आपण पाहू शकता लोणार गावचे कालिका मातेचं मंदिर आणि भव्य दिव्य असं सुशोभीकरण इथे लोणार गावामध्ये झालेलं आहे आणि आमचीच ग्रामपंचायत आणि आपण पाहू शकता किती मस्त असं भव्य दिव्य तलाव लोणार गावचा। पाहू शकता पूर्ण फॅमिली सोबत आहे आणि शिवरायांचं दर्शन करण्यासाठी आपण आता मराठेपाडा भिवंडीमध्ये आता आपण चाललेलो आहोत। आपण पाहू शकता दीपाली, युगांत, यश, कुशल आणि नाकवाचे 3 एक्के बोलताय काही या विषयावर? युगांत बोल। हा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर गाईज पूर्ण आपला जो प्रवास आहे तो पूर्ण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओ मार्फत करणार आहोत। गाईज मेन रस्त्याचं इथे थोडंसं काम चालू आहे आणि त्यासाठी आपल्याला साईटून
या साईडला आपल्याला म्हणजेच शेतातून गाडी उतरावी लागते. आपण पाहू शकता कोट्यांचं काम चालू आहे. कोट्यांचं काम दाखवू. लोणाळ आणि भावाले जे विलेज आहे, लोणाळ आणि भावाले गाव, यामध्ये हे काम चालू आहे. आणि संध्याकाळी इथे मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक असते काही. काहीच काल या परिसरामध्ये येवई परिसरामध्ये पाऊस पडला होता, पण आज मुभा दिलेली आहे पाण्याने. एवढ्या मोठ्या प्रमाणात काही म्हणजे असं पाण्याचं काही वातावरण वाटत नाही आहे आणि ऊन देखील मस्त आहे. तर आपल्याला शूट करण्यासाठी अजून चांगला एक मूलमंत्र आहे. तर काहीच कंटिन्यू राहा, पाहत राहा. आणि लगेच आता आपल्याला 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला नाशिक हायवे आता लागणार आहे समोरच. म्हणजे गाईज पाहू शकता पांढरपूर ब्रह्ममुंबई महानगरपालिका, जिथे पाणी शुद्धीकरण होतं आणि इथलंच पाणी आपल्या भिवंडी तालुक्यातून पाणी पूर्ण मुंबईला पुरवलं जातं. हे पूर्ण त्यांचं पाणी शुद्धीकरणाचं केंद्र आहे इथे. तर गाईज समोरच आता आपण पाहू शकाल, समोरच आपल्याला आता लगेचच मुंबई ते नाशिक जो महामार्ग आहे तो महामार्ग आता भेटणार आहे. त्या महामार्गानुसारच आपण आता वडपे गाव, या वडपे गावापर्यंत आता जाणार आहोत आणि तिथनं आपल्याला टर्न आहे. गाईज आपण पांढरपूरवरून राईट टर्न घेऊन जो वडपे आहे, वडपेच्या दिशेने आपण चाललेलो आहोत आता नाशिक हायवे रोड. गाईज गाडीमध्ये थोडी CNG आपण टाकून घेऊया आता. येवई नाका. गाईज भरपूर असा आनंद देखील आहे आणि पूर्ण फॅमिलीसोबत शिवरायांचं दर्शन आज घडणार आहे मराठी पाड्याला. तर गाईज फुल एन्जॉय असा होणार आहे. आणि आता लगेच आता CNG पंपावर आम्ही थोडं CNG टाकून घेतो गाडीमध्ये आणि लगेच आपला प्रवास हा पुढचा होणार आहे. आज माऊली देखील आपण पाहू शकता. आई माऊलीचा एकविरा माते की गणपती बाप्पा. गाई जेवू नाक्यावर गॅस भरल्यानंतर लगेच यांनी पॉपकॉर्नसाठी मागणी केली ना. आता लगेचच इवांनी पॉपकॉर्न घेतलेला आहे. इवान गाईज एक डबा घेतलेला आहे आणि दुसरा डबा पण आता पॉपकॉर्न खायला सर्वजण पॉपकॉर्न खात आहे, कोणी पाणी पित. गाईज पुन्हा आपण मुंबई जो नाशिक महामार्ग आहे त्याचा रूट आपण आता पुन्हा एकदा धरलेला आहे. आणि वडपा चिंचवली जो गाव आहे ना, चिंचवली गावातून आपल्याला सरळ जायचं आहे. तर गाईज कंटिन्यू राहा. आणि बऱ्यापैकी रस्त्याचं काम देखील या महामार्गाचं आता होत आलेलं आहे, आपण पाहू शकता. गाईज मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांची रहदारी ही मोठ्या प्रमाणात असते. तर जरा व्यवस्थित सावकाशपणे गाडी चालवावी, लेनचं पालन करावं. गाईज समोरच आपल्याला दिंडीगडाचं म्हणजेच महादेवाचं दर्शन आपल्याला होतं आहे. बाकी भव्य दिव्य असं मंदिर आहे महादेवाचं. हे देखील सोनाले विलेज यामध्ये येतं. गाईज आम्ही भिवंडी वडपे विलेज इथे आता आपण पोचलेलो आहोत. आणि जो हायवेचा जो ब्रिज आहे ना तो कामचा चालू आहे, त्यामुळे इथे जरा थोड्या प्रमाणात ट्रॉफिक इथे मिळते. गाईज पाहू शकता तुम्ही. गाईज आपण समोरच पाहू शकता. आणि झाल्यानंतर आपल्याला लगेच आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे चिंचवली विलेज करता. आणि हा आपला लेफ्ट टर्न म्हणजेच करिश्मा ढाब्यानंतर आपल्याला लगेचच लेफ्ट टर्न मारायचं आहे चिंचवली करता. आता आपण पाहू शकता फक्त 50 मीटरवर आहे तो लेफ्ट टर्न. आणि आपण देखील आता तो लेफ्ट टर्न घेतलेला आहे. आणि मुंबई नाशिक हायवे आपण आता सोडलेला आहे आणि आता आपण चिंचवली विलेजेसच्या मार्गावर आहोत. तर गाईच आपल्याला हा समोरच लगेचच
बडोदा हायवेचा बोगदा लागतो, तो क्रॉस करून आपल्याला जायचं आहे पुढे. छत्रपती शिवाजी महाराज के गाईज. आतापर्यंत तरी चांगल्या प्रकारचा असा रस्ता आहे. तर गाईज आता आपण चिंचवली गावामध्ये आहोत आणि चिंचवली गावावरून आपल्याला पुढे जो पाईपलाईन रोड आहे ना, पाईपलाईन रोड आपल्याला भेटेल आणि तिथनं राईट मारून लाप या मार्गाने जायचं आहे. गाईज मोठ्या प्रमाणात या चिंचवली गावामध्ये गतिरोधक आहेत, भरपूर अशी गतिरोधक आहेत चिंचवली गाव क्रॉस करताना. गाईज आपण चिंचवली गाव जो सोडला आणि चिंचवली गाव सोडल्यानंतर पाईपलाईन रोडने आपल्याला लगेच राईट घ्यायचा आहे. आणि गाईज आपण समोरच बॅनर वाचू शकता, श्री छत्रपती महाराज मंदिर शक्तिपीठ श्री क्षेत्र मराठेपाडा भिवंडी मंदिराकडे जाण्याचा रस्ता हा इथे बॅनर लावलेला आहे गाववाल्यांनी आणि एकदम चांगली सोय इथे दर्शवलेली आहे. आणि आता लगेच आपण जो पाईपलाईन रोड आहे तो आपण पकडलेला आहे. गाईज कंटिन्यू. तर गाईज आपण आताशीच खालिंग जो विलेज आहे, खालिंग खुर्द, तो देखील आपण आता सोडलेला आहे आणि पुढचा स्टेशन कुठला येतोय ते पाहूया. आणि कुठे कुठे या रस्त्याला ना जरा सावधगिरी बाळगा, नाहीतर कुठे कुठे या रस्त्याला कोठे आहेत, हे बघा समोर ज्या कोठे आहेत ना त्या कुठे कुठे असे आहे सेफ्टी रॉड नाही आहेत, ओपन कोठे आहेत. तर गाईज या रस्त्याला येताना जरा सावधगिरी बाळगा, का तर रात्रीच्या वेळेला या रस्त्याला लाईट नसते. गाईज पाहू शकता इथे देखील आपल्याला मंदिराचा जो बॅनर आहे तो दिसत आहे. गाईज आम्हाला भाऊनी देखील आम्हाला रस्ता दाखवलेला आहे आणि कंटिन्यू राहा. तर गाईज आता आपण जो पाईपलाईन रोड आहे ना तो लाप म्हणून विलेज आहे, लाप म्हणून गाव आहे आणि तिथनंच आपल्याला लगेचच समोर आपल्याला महाराजांच्या मंदिराचा जो बॅनर आहे तो समोर आपल्याला दिसत आहे बघा. आणि तिथनंच आपल्याला लगेचच या चौकातून, लापच्या चौकातून आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे. तर गाईज कंटिन्यू राहा. आता आपण इथनं लगेच आता लेफ्ट टर्न घेणार आहोत आणि आपण महाराजांचा बॅनर देखील पाहू शकता. ठिकठिकाणी बॅनरची म्हणजेच एरो जे बांध आहे, मंदिराकडे दर्शवणारे जे बांध आहे त्याची व्यवस्था देखील आपल्या लोकांनी केलेली आहे. आणि अशा पद्धतीचा रस्ता आहे पुढे आपण पाहू शकता. काहीच रस्ता जरा कुठे कुठे फुटलेला आहे, अवस्थेमध्ये डॅमेज अवस्थेमध्ये आहे आणि कुठे कुठे चांगला दिसत आहे. गाईच रस्ता पुढे आल्यानंतर भरपूरच कच्च्या प्रमाणाचा असा आहे आणि या रस्त्याला संध्याकाळी देखील लाईट नसणार आहे आणि पंक्चर वगैरेचं दुकान नाही आहे या रस्त्यामध्ये. गाईच रस्त्याला पंक्चरचं दुकान नसल्यामुळे आपल्यासोबत जर तुम्ही फोर व्हीलर घेऊन येत असाल तर टेपणी जरुरीची आहे या रस्त्याला. आणि असं नाही आहे गाईच की तुम्ही या रस्त्याने येऊ शकाल. मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला 2-3 प्रकारचे रस्ते, चांगल्या प्रकारचे रस्ते देखील अवेलेबल आहेत, पण आम्ही शॉर्टकट मारण्याच्या दृष्टीने हा रस्ता निवड केलेला आहे. गाईज पुढे लापवरून पुढे आल्यानंतर आपल्याला कच्च्या रस्त्याने आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते लागतात. या साईडला राईटला एक आणि लेफ्टला एक. तर आपल्याला लेफ्टचा रस्ता आहे ना तो वाडीतून, तो आपल्याला पकडायचा आहे आणि त्या रस्त्याच्या दिशेने आपल्याला जायचं आहे मराठेपाडा. गाईज आपण आता मंदिराच्या पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहोत आणि लगेच आपण आता आपली गाडी पार्किंग करूया.
शंकर देव आपल्याला दाखवलेलं तो शंकर देव. गाईज मंदिरामध्ये आपण एंट्री करताना लगेच आपल्याला 50 रुपयाची पावती म्हणजेच वाहनतल जे आहे मंदिराच्या साईडला ते आपल्याला द्यावं लागतं. आणि खाजगी मंदिर असल्यामुळे आपल्याला रीतसर द्यायला लागतं. 50 रुपये पार्किंग आहे. चला तर आता आपण दर्शन करूया. गाईज पार्किंगला देखील मोठा असा एरिया आहे आणि साईडलाच आपल्याला दुकानं वगैरे दिसतील, कोल्ड्रिंक्स तसेच नाश्त्याची. आणि हा पूर्ण मंदिराची चिरेबंदी आहे, तटबंदी आहे, म्हणजेच कोट आहे. आपण बॅक साईडला आहोत मंदिराच्या. मंदिराच्या कोटाला भले मोठे असे बुरुज देखील साकारलेले आहेत. आपण पाहू शकता एकदम उत्तम अशी कलाकुसर केलेली आहे. काहीच पवित्र असं स्थान आहे आपल्या राजांचं आणि खरोखरच इथे उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे. पायदाने म्हणजेच चपला वगैरे बुटा वगैरे काढण्यासाठी इथे चांगल्या प्रकारची सोय आहे. समोरच आपल्याला मंदिराच्या उजव्या साईडला महादेवाचं देखील दर्शन घडत आहे. आपण पाहू शकता. तोफा पण आपल्याला दिसते आणि आपले मावले साईडला हत्तीस्वार तसेच घोडेस्वार दिसत आहेत. गाईज समोरच आपल्याला भलं मोठं असं जे महाद्वार आहे ते मंदिराचं दिसत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ शिवक्षेत्र मराडेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र. आणि खरोखर उत्तम पद्धतीचं येथे मंदिर साकारलेलं आहे आणि उत्तम पद्धतीची ते स्वच्छता देखील उत्तम आहे. आपण पाहू शकता उत्तम अशी कलाकुसर. मंदिराच्या डाव्या साईडला आपल्याला आपण पाहू शकता स्वर्गीय दिलीपदादा बारकू चौधरी यांचं स्मारक आहे. उत्तम प्रतीची अशी कलाकुसर आपण पाहू शकता. मराठा वीर मराठा आणि पूर्ण आपले मावले. युनियन बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने आपल्याला पाण्याची सोय देखील उत्तम प्रतीची अशी केलेली आहे. ते थंडगार पाणी 12ही महिने आपल्याला मिळत असतं. आणि फिल्टर पाणी आहे. गाईज आपण देखील पाणी पित आहोत. मंदिराच्या चारी दिशेला भले मोठे असे बुरुज आहेत आणि आपण पाहू शकता चिरेबंदी देखील चांगल्या पद्धतीची अशी बांधलेली आहे. आणि प्रवेशद्वार म्हणजेच महाद्वार देखील आपण पाहू शकता. भला मोठा असा महाद्वार देखील येथे मंदिराचा आपला आहे. युद्धकालीन वापरली जाणारी आपली जी तोफ आहे ती तोफकला देखील उत्तम प्रतीची अशी सादर केलेली आहे. आपण पाहू शकता. हत्तीस्वार देखील आपले आहेत मावले. मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आपण प्रवेश करताना आपल्याला साताऱ्याचे आपले शिवभक्त आपल्याला मिळाले. आपण पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय भवानी. जय शिवराय. हर हर महादेव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. हर हर. तर गाईज आता आम्ही लगेचच महाद्वार जो आपला दरवाजा आहे मंदिराचा मुख्य दरवाजा आहे प्रवेशद्वार आहे त्यामधून आता आतमध्ये एंट्री करत आहोत. आणि पूर्ण जी आपली आपली संस्कृती आहे मराठा जी आपली धर्माची म्हणजेच आपल्या देवाची जी मूर्ती आहे ती आपण आता दर्शन घेणार आहोत आणि आपल्याला देखील आपण दर्शन घडवणार आहोत. तर गाईचं प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री करताच आपल्याला अशा प्रकारचा नजारा दिसतोय. आपण पाहू शकता.
पूर्ण फ्रंट साईड जे मंदिर आहे ते आम्ही दर्शवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून येथे शिवभक्तांची ताण लागलेली असते. प्रत्येक दिन येथे दर्शनासाठी शिवरायांच्या दर्शनासाठी मावळे आपले येत असतात. मंदिराची पहिली पायरी. हर हर महादेव. इकडे दीपाली हे इथे छोट्या. गाईज अखंड आपल्या हिंदुस्थानाचं दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं आम्ही दर्शन आताच घेतलेलं आहे आणि आपल्याला देखील आपण दर्शन घडवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज के हर 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 हर. जय जिजाऊ जय शिवराय. गाईज खरोखरच उत्तम प्रतीचा असा पूर्ण देखावा आणि आपण पाहू शकता कलाकुसर आणि सुबक अशी महाराजांची जिवंत अशी प्रतिमा म्हणजेच मूर्ती आपण पाहू शकता. मराठीपाडा, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र. मंदिराच्या उजव्या साईडला आई तुळजाभवानी मातेचं मंदिर देखील आहे आणि त्याचं देखील आपण दर्शन करू शकता. आई माऊलीचा तुळजाभवानी माते की जय. दैनंदिन मंदिरामध्ये शिवभक्तांची ताण लागलेली असते. गाईज मंदिराच्या डाव्या साईडला राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं देखील आपल्याला दर्शन होत आहे. भव्य दिव्य अशी कलाकुसर आहे. सभा मंडपामध्ये आपण पाहू शकता पूर्ण सुसज्ज असा सभा मंडप. गाईज मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला पूर्ण असं डिटेल्स आपले द्यायला लागते. मोबाईल नंबर, नाव, कुणाला काय वगैरे एंट्री करायला लागतं आपल्याला. गाईज काहीतरी पूर्ण फुलाची पाकळी आपण देखील पाहिलेलं आहे. गाईज कंटिन्यू पूर्ण आपण बघायचं आहे पूर्ण मंदिराचा परिसर. मंदिराच्या दोन्ही साईडला भव्य दिव्य अशा समया आहेत आपण पाहू शकता. दर्शन करून आपण खाली उतरताच आपल्याला पूर्ण आपल्या शिवकालीन इतिहासाची मराठा सरदारांची आठवण इथे पूर्ण प्रत्याभूत करून देणारा देखावा इथे आपल्याला समोरच आपल्याला दिसत आहे. समोरच आपल्याला विठुरायाचं दर्शन होतं आहे का तर महाराज पूर्णतः शिवभक्त होतेच होते पण पूर्ण वारकरी संप्रदायाला देखील ते मानत होते. पूर्ण त्याची माहिती ही जी इमेज आहे त्याची पूर्ण सारांश माहिती इथे खाली दिलेली आहे. ते आता वाचायला आपल्याला टाईम नाही तेवढं. गाईज आपल्याला समोरच लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजेच शहाजीराजे भोसले यांचं आपल्याला दर्शन होतं आहे. एकदम उत्तम अशी कलाकुसर केलेली आहे आणि खाली पूर्ण त्यांची पूर्ण माहिती दिलेली आहे. शहाजीराजे मालोजी राजे भोसले, जन्म 1594. ही पूर्ण त्यांची जी स्वराज्याची जी कल्पना होती तसेच पूर्ण त्याचं इतिहास यामध्ये नोंदलेला आहे. आपण येऊन ते वाचू शकता, रीडिंग करू शकता किंवा स्क्रीनशॉट मारून आपण पाहू शकता. एक इमेज आहे ती राजमाता जिजाऊ महासाहेबांची आपण पाहू शकता. उत्तम प्रतीची कलाकुसर. हुबेहूब राजमाता आपल्याला राजमातेंचं दर्शन आपल्याला होतं आहे.
समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्म झालेलं आहे हे शिवनेरी किल्ल्यावर त्याचं पूर्णपणे आपल्याला छायाचित्र इथे रेखाटलेलं आहे. आपण पाहू शकता एकदम उत्तम प्रतीचे कलाकुसर जिजामासाहेब तसेच छत्रपती शिवाजीराजे. समोरच आपल्याला जिजामासाहेब आणि शिवाजीराजे जे शिवसंस्कार आहेत ते देताना आणि खरोखरच ज्यांनी राजांना घडवलं ते दादोजी कोंडदेव त्यांचे गुरु हे देखील त्यांना प्रशिक्षण देताना आपण पाहू शकता. गाईज रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेताना महाराज महाराजांना आई भवानी प्रसन्न होऊन जी तलवार दिली होती त्याचं देखील छायाचित्रण येथे रेखाटलेलं आहे. उत्तम प्रतीचा असा देखावा येथे आहे. हिंदू धर्माचा भगवत पाया ज्यांनी रोवला असे संत तुकाराम महाराज तसेच मागे आपल्याला दिसत वारकरी तसेच महाराज आणि माऊले आपण पाहू शकता. उत्तम प्रतीचा असा देखावा. गाईज स्वराज्याचं जे पहिलं तोरण ज्या तोरणागडाला बांधलं जो प्रचंडगड म्हणून संबोधलं जातं त्याचं दर्शन करताना जिजामासाहेब आणि शिवाजी महाराज आणि तसेच दादोजी कोंडदेव तसेच आपले वीर मावले. गाईज स्वराज्य हा नुसताच उभा राहिला नसून पूर्ण 18 पगड जातीचा हा मराठा जो स्वराज्याचा जो कणा आहे तो जातीभेदाचा नव्हता. त्यामुळे आपण पाहू शकता वेगवेगळ्या जातीतली वेगवेगळ्या मातीतली माणसं एकरूप करून हा आपला स्वराज्य आहे तो महाराजांनी घडवताना आपण पाहू शकता. उत्तम. काहीच महाराज देखील शेतीला महत्त्व देऊन आज आपली जी स्वराज्याची जी क्रांती आहे ती घडवली आणि आपण पाहू शकता महाराज नांगर चालवताना शेतामध्ये नांगर चालवताना एक उत्तम प्रतीचा असा देखावा आहे. गाई जेव्हा अफजलखानाची आणि शिवरायांची जेव्हा भेट झाली प्रतापगडाच्या पायथ्याशी तेव्हा अफजलखानाने वार केला शिवाजी महाराजांना तेव्हाचा प्रसंग आहे. आणि शिवाजी महाला तसेच अफजलखानाचा सय्यद बंडा हे देखील यांचं उत्तम असं चित्र रेखाटलेलं आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध तो देखील एकदम उत्तम प्रतीचा असा चित्र रेखाटलेला आहे. आपण जाऊ शकता. साईडलाच आपल्याला छोटासा का नाही होणार पण तो सशस्त्र वास्तुसंग्रहालय आपल्याला दिसत आहे. आपण पाहू शकता शिवकालीन पूर्ण जे सशस्त्र आहेत त्याची प्रतिमा म्हणजेच खरेखुरेच आहेत ते पूर्ण आपल्याला दिसत आहेत. आपण पाहू शकता. मी नावं तर नाही घेऊ शकत सर्वांची. एकदम उत्तम प्रतीचा असा देखावा नवीन पिढीला येथे दर्शवलेला आहे. खरोखरच उत्तम असं कार्य केलेलं आहे. वेगवेगळे शस्त्रे यामध्ये आहेत. तलवारी आपण पाहू शकता ज्या शिवकालीन होत्या त्यांची प्रतिमा येथे दर्शवलेली आहे. करावती तलवार पहिली करावती तलवार आहे. दुसरी मुघल तलवार ही मुघलांची अशी तलवार होती 2 नंबरला आहे ती. आणि ही राजपूत तलवार मराठा तलवार ही मराठा तलवार आहे. मराठा तलवार जे आपले राजे तसेच मावळे यूज करत होते. सर्पिणी तलवार म्हणजे सापाच्या आकृतीची तलवार आहे ती. ही काचेमध्ये असल्यामुळे पूर्ण दिसत नाही आहे. किलीस तलवार तसेच तेगा तलवार गोलिया तलवार गोल आकाराची आहे. शमशीर तलवार अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते भव्य दिव्य अशी आरमाराची प्रतिमा इथे आहे. आणि खरोखरच आमच्या कोली आगरी जातीचा जो उल्लेख आहे तो खरोखरच विलक्षण आहे. आणि खरोखर इतिहासाचे जनक जे आमचे कान्होजी आंग्रे जे सरदार होते त्यांचा हा इतिहास इथे रेखाटलेला आहे. आणि आपण पाहू शकता कोली आगरी मावळे तसेच महाराज छत्रपती शिवराय
पन्हाळा गडावरून राजांची सुटका करण्यासाठी शिवाकाशी दे स्वतः शिवाजी महाराजांचं वेश धारण करून पालखीमधून बाहेर पडले आणि महाराजांची तिथनं सुटका केलेली आहे. पाहू शकता एक साईडला मराठी मावळे आणि दुसऱ्या साईडला मुघल आणि हा पूर्ण जो चित्रीकरण आहे तो पूर्ण घोरखिंडीचा म्हणजेच पावनखिंडीचा आहे. बाजीप्रभूने या सर्वांना कापले होते. पाहू शकता महाराजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटे उजव्या हाताची कापली होती. त्याचं देखील चित्रीकरण उत्तम केलेलं आहे. ते मोरारबाजी देशपांडे देखील आपण पाहू शकता मुघलांची लढा देताना. गाईज कुठलीही वेशभूषा असो ते मुघलांच्या टोलीमध्ये जाऊन देखील त्यांची वेशभूषा करून गुप्तपणे माहिती पोचवण्याचं जे कार्य केलं ते बहिरीचे नाईक आपण पाहू शकता. गाईज महाराजांची आग्र्यावरून सुटका करण्यासाठी फलांच्या पेटीमध्ये जेव्हा महाराज आले होते ते पूर्ण चित्रीकरण इथे दाखवलेलं आहे. पूर्ण फलांच्या पेटीमध्ये महाराज गाईज खूप छान अशी प्रतिकृती कोरलेली आहे जी प्रतापराव गुजर यांची आहे. तर गाईज स्वराज्याचे जे पहिले तोरण जे हिंदवी स्वराज्याचे पहिले तोरण जे बांधलं ते तोरणागडाला आणि आपण पाहू शकता यामध्ये नरवी तानाजी मालुसरे यांचा महत्त्वाचा असा वाटा होता. का तर यशवंती जी घोरपल होती ती यशवंती पुढे बांधलेली आहे आपण पाहू शकता. त्या यशवंतीच्या साहाय्याने तोरणा हा सर केलेला आहे. का तर सर्व गडामध्ये तोरणागड हा सर्वात उंच असा आणि प्रचंड गड म्हणून त्याचं नामकरण राजाने ठेवलं. पण हा डेंजरस असा आणि तो डेंजरस असून देखील स्वराज्यामध्ये प्रथमतः त्याचं स्थान आहे आणि त्यामध्ये तानाजी मालुसरे यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. आपण पाहू शकता त्या दोऱ्याच्या साहाय्याने पूर्ण मावले गडावर पोचवले. स्वराज्याच्या जननी जिजामाता यांची सुवर्ण तुला आपल्याला समोर दिसत आहे. खूप छान असं पिक्चर इथे काढलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला सशस्त्राचं म्युझियम आपल्याला दिसतंय आणि वेगवेगळ्या प्रकारचे सशस्त्र यामध्ये दिसत आहेत. भाल्या असोत, तलवारी असोत, गुपच्या असोत, तसेच दांडपट्टा असो, ढाल असो, वेगवेगळ्या तलवारी, चिलखत वगैरे आहे. आपण पाहू शकता जे सेफ्टीसाठी यूज व्हायचं ते चिलखत आपण पूर्ण पाहू शकता. हे चिलखत आहे. हे पूर्ण हेल्मेट वगैरे आपण पाहू शकता पूर्ण. आणि तसेच इकडे या साईडला भाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. या साईडला 3 प्रचंड अशा तलवारी आहेत. जामखंड तलवार, तसेच तेगा तलवार, जुल्फिकार तलवार. आपण पहिला पाहूया जामदांड तलवार. ही जामदांड तलवार आहे आणि ही तेगा तलवार आहे. तेगा तलवार त्याचं पूर्ण वजन वगैरे सर्व तिथे दिलेलं आहे. तेगा तलवार. आणि तिसरी आहे ती जुल्फिकार तलवार. पूर्ण करवातीसारखी आहे ही. छोटा आपला शिवभक्त देखील आलेला आहे. सबस्क्राईब करा, हां, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. शेअर करा, कमेंट करा. येस. आणि शेअर पण करा. कुठनं आला तू? मी मुंबई. काय नाव तुझं? अभिनव. अभिनव. शिवकालीन जे अष्टप्रधान मंडळ होतं ते देखील इथे चित्र एकदम उत्तम प्रकारचं इथे रेखाटलेलं आहे. गाईज आता देखील जसे आर्किटेक्ट आहेत जे बांधकामाचे आर्किटेक्ट आहेत तसेच त्या पद्धतीचे स्वराज्याचे मेन सूत्रधार आणि मेन आर्किटेक्ट ते ज्यांना संबोधलं जातं ते हिरोजी इंदोरकर हे आपण पाहू शकता. महाराजांना आर्किटेक्टने दाखवताना ते बहुतेक रायगडाचं आहे आपण पाहू शकता. गाईज आता जे आर्किटेक्ट आहेत त्यांनी बांधलेले एक 50 वर्षामध्ये लॉस होते तो पूर्ण म्हणजेच बांधकाम. पण ज्यांनी हिरोजी इंदोरकरांनी जे स्वराज्यासाठी उभारले किल्ले ते आपण प्रत्यक्षात जाऊ शकता आणि पाहू शकता. खरोखर एकदम उत्तम प्रतीचं असं बांधकाम आणि आता 400 वर्ष व्हायला आली या गोष्टीला तरी पण ते अजून देखील साबित आहे. आपण पाहू शकता हिरोजी इंदोरकर आर्किटेक्ट स्वराज्य. गाईज पाहू शकता सिद्धी हिलाल.
गाईज सरसेनापती खंडेराव मोहिते आणि शिवराय पाहू शकता. गाईज प्रति शिवाजी नेताजी पालकर यांची प्रतिमा देखील इथे खूप चांगल्या प्रमाणात साकारलेली आहे, आपण पाहू शकतो. गाईज सर्वोबत येसाजी तंग. गाईज स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड. पहिली राजधानी राजगड आणि दुसरी राजधानी रायगड. या ठिकाणावरून जी माता हिरकणी माता दूध घालण्यासाठी जात होती रायगडावर, तर ते दूध घालण्यासाठी रायगडवरती गडावर जात असताना तिथे टायमिंग ते झालं आणि दरवाजे लॉक झाले. तर ते लॉक झाल्यानंतर दरवाजे ओपन करण्याची संधी ही परत नव्हती. तर त्यासाठी लहान मुलगा तिचा होता खाली गावामध्ये, तर पाजण्यासाठी ती माता एकदम डेंजरस असा कडा होता तो रायगडाचा, तिथून ती उतारली आणि उतरून आपल्या गावी म्हणजे आपल्या गावाकडे गेली. ही त्याची प्रतिमा इथे खूप छान अशी साकारलेली आहे, हिरकणी माता. आणि त्या हिरकणी मातेचा माझ्या राजांनी सारी चोळी देऊन देखील सत्कार केला होता आणि त्या बुर्जाला हिरकणी नावाचे दिलं आहे. आणि त्या बुर्जाची परत बांधणी करून ती जेणेकरून एक स्त्री, आपली मराठी स्त्री खाली उतरू शकते, तर दुसरे जे शत्रू आहेत ते यायला नको म्हणून त्या बुर्जाला परत एकदा बांधकाम करून कंस्ट्रक्शन करून मजबूत भक्कम असं बुरुज तयार केलं. ते बुरुज आज रायगडी आहे. गाईज पन्हाळा गड जेव्हा मुघलांच्या स्वाधीन होता तेव्हा वीर कोंडाजी फरजान यांनी फक्त 60 मावले घेऊन त्यांच्याशी झुंज दिली आणि पन्हाळा परत आपल्या स्वराज्यामध्ये सामील केला. त्याची प्रतिकृती आपण पाहू शकता. आणि गाईज शिवरायांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला रायगडी, त्याची पूर्ण प्रतिकृती इथे साकारलेली आहे, आपण पाहू शकता. वेगवेगळे जाती धर्माचे मावले आपल्या स्वराज्यामध्ये सामील होते. आणि हा जो राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रायगडी संपन्न झाला. गाईज महाराजांचे सुपुत्र स्वराज्याचे रक्षक राजे संभाजी महाराज आपण पाहू शकता सिंहाला फाडताना. गाईज स्वराज्याची लढवाघिणी महाराणी ताराबाई आपण पाहू शकता. मंदिराच्या चौबाजूला उत्तम प्रकारची अशी बाग आहे. गाईज खाली पूर्ण आपल्याला मंदिराचं दर्शन, तसेच पूर्ण मंदिराच्या साईडचा पूर्ण जो टेक्स्चर आहे, आर्किटेक्चर आहे, तो पूर्ण आपण स्वराज्याची जी माणसं आहेत किंवा स्वराज्याची कारकिर्दी पूर्ण आपण दाखवलेली आहे. आणि खरोखरच भव्य दिव्य असं मंदिर आहे. आणि लगेच आता आपण मंदिराच्या जे बुरुज आहेत त्या बुरुजांच्या वरती आपण जाणार आहोत. गाईज आता आपण बुरुजाच्या वरील भागावर आहोत आणि भव्य दिव्य असे बुरुज मंदिराच्या चाऱ्या बाजूला हे केलेले आहेत, बांधलेले आहेत, आपण पाहू शकता. गाईज पूर्ण मंदिराच्या वरती जे चिरेबंदी आहे ना, त्यावर आपण फिरू शकतो. पाहू शकता एकदम मस्त असा नजारा मंदिराचा वगैरे. आणि उत्तम अशी कलाकुसर केलेली आहे. खरोखरच उत्तम असं शिवरायांचं मंदिर येथे मराठापाडा येथे बांधलेलं आहे, आपण पाहू शकता. आणि इकडे या साईडला पार्किंग आहे, या साईडला पार्किंग आहे पूर्ण. तिकडे त्या साईडला शौचालय वगैरे आहे, पाहू शकता आपण. गाई छोट्या मावळा झालेला आहे आता. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. गाईज कुशल पण आपण पाहू शकता. मंदिराची बॅक साईड आपण पाहू शकता.
गाईज युगने घेतलेला आहे आता तो ब्लूबेरी जांभळांचा फ्लेवर. ये नाही काय व्हिडिओ आहे. गाईज मंदिराच्या जे पार्किंग आहे पार्किंगच्या साईडलाच पूर्ण आपल्याला ही सोय आहे. ज्यूस वगैरे सर्व म्हणजे नाश्ता वगैरे ते मिळत असतं. आता लगेच आपण महाराज कॅफेमध्ये आता आपण बसलेलो आहोत आणि तिथे लगेच आता नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता झाल्यानंतर लगेच आपण आता निघणार आहोत आपल्या परतीच्या रस्त्याला. बस थांब. गरमी एवढी आहे ना, पहिला आपण थंडा घेतलेला आहे थम्सअप. भरपूर अशी गरमी आहे आणि मे महिना असल्यामुळे भरपूर असा ऊन पडलेला आहे. बाई नॉनव्हेज नाही खायचं, आपण महाराजांकडे आलेलो आहोत. आता आपण फक्त व्हेज. मस्त गरम गरम आहे वडापाव आणि मी देखील 2 घेतलेले आहेत आणि कुशलनी पण 2 घेतल्या आणि यांच्यासाठी मोमोज आलेले आहेत. राईस उत्तम प्रतीचं असं मोमोज आहेत आणि उत्तम अशी टेस्ट आहे. गरमागरम आहे या मोमोज. गाईज वडापाव देखील गरमागरम आहे आणि उत्तम अशी टेस्ट आहे. महाराजा कॉफेमध्ये मंदिराच्या ऑपोजिटलाच आहे. एकदम उत्तम असा प्रकारचा नाश्ता इथे भेटतं. पार्किंगच्या साईडला देखील लहान मुलांना मनोरंजन म्हणून जम्पिंग जपान देखील म्हणजे इथे खेळाचं देखील हे केलेलं आहे. या साईडला मिक्की माऊस आहे पण त्यामध्ये हवा नाही भरलेली का तर आता उन्हाचं जास्ती प्रमाण आहे त्यामुळे नाही. हे दुपारची वेळ आहे आणि आता हे सर्वजण युग वगैरे यश वगैरे कुशल वगैरे आता जम्पिंग जपान करतात आपण पाहू शकता. आईज बाथरूमसाठी देखील चांगल्या प्रकारची सोय आहे इथे. महिलांसाठी वेगळं आहे आणि पुरुषांसाठी देखील वेगळं आहे. एकदम उत्तम प्रतीचा असा नियोजन आणि आयोजन आहे इथे. मराठेपाडा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठेपाडा भिवंडी ठाणे. तर गाईज आजचा दिवस आपला मराठेपाडा भिवंडी येथे आम्ही आलेलो आहोत आणि महाराजांचं दर्शन देखील आपल्याला घडवलेलं आहे. तर गाईज उत्तम प्रकारचं इथे वास्तुशिल्प महाराजांचं म्हणजेच मंदिर आहे आणि खरोखरच चांगलं असं नियोजनबद्ध इथे आहे आणि सर्व सुखसुविधा इथे आहेत. तर गाईज खरोखरच बोलायचं झालं तर महाराजांचं मंदिर होणं हे मोठं आपलं भाग्य आहे भिवंडीमध्ये आणि खरोखरच तुम्ही देखील आवर्जून या मंदिराला भेट द्यावी आणि महाराजांचं दर्शन घ्यावं हीच सदिच्छा. तर गाईज आपला आजचा व्लॉग हा कसा वाटला त्याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलिवाड्याचा नाखवा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय.